एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी मित्रांनो आपल्याकडे फक्त आता काही दिवस बाकी आहेत पहा. बरोबर, आता आपल्या या ठिकाणी पेपर मित्रांनो या ठिकाणी पहा 26 तारखेला होणार आहे. आपल्याकडे फक्त आता बोटावर मोजण्याजोगे दिवस बाकी आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपण ₹249 टोटल 10,000 प्रश्नांची PDF तयार केलेली पहा. या PDF मध्ये तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई लिपिक हमालसाठी लागणारे सगळे IMP प्रश्न भेटणार आहेत. सोबत मित्रांनो लेटेस्ट चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी PDF घ्यायचे आहेत. ₹249 आपण कुठेही खर्च करतो पहा. आता पाहिलं तर मित्रांनो चिकन सुद्धा या ठिकाणी 260च्या वर गेलेलं आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घेऊन टाका. 249 आपण कुठेही खर्च करतो. मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला फास्ट रिव्हिजनसाठी उपयोगी पडणार आहेत. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी पहा. कमी वेळेमध्ये जास्त या ठिकाणी आपला अभ्यास होणार आहे. फास्ट रिव्हिजनसाठी PDF असणार आहे पहा. काय वाचावं कळत नसेल तर लगेच आपला PDF घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे पेपर सोबत मित्रांनो चालू घडामोडी, मराठी व्याकरणाच्या नोट्स सगळं काही मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. ₹249 जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला पेमेंट करा. चला जास्त काही सांगत नाही मित्रांनो. या ही महिला महाराष्ट्र केसरी 2026 या स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं? चला मित्रांनो उत्तर द्या. उत्तर देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे. प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाईप करायचं, शांत बसायचं नाही. असं समजायचं की आपला पेपर चालू आहे पहा. चालता बोलता अभ्यास करायचा, जास्त लोड घ्यायचा नाही. पेपर जवळ आलेत पहा. चालू घडामोडीचे आपण प्रश्न पाहत आहोत. टोटल मित्रांनो या ठिकाणी 40 प्रश्न पाहणार आहोत. 40 प्रश्नापैकी आपले किती बरोबर येतात, जे प्रश्न चुकतील ते या ठिकाणी आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचे पहा. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. बरोबर आहे सगळ्यांचा. ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो अमृता पुजारी हे नाव लक्षात ठेवा, अमृता पुजारी. 2026 ची महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो 2026 ची जी काही महिला केसरी स्पर्धा आहे, महाराष्ट्र केसरी, ही कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती? चला द्या उत्तर. तर लक्षात ठेवा मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये ही आयोजित केली होती. कुठं? सोलापूरमध्ये ही आयोजित केली होती पहा. चौथी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं उपविजेतेपद कोणाला मिळालं आहे? उपविजेता कोण राहिला आहे? व्हेरी गुड. द्या उत्तर मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वेदिका सासने. ऑप्शन क्रमांक 1 वेदिका सासने. महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन कोणत्या संस्थेमार्फत करण्यात आलं होतं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणती संस्था आहे मित्रांनो? तो महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ निर्जरा फाउंडेशनतर्फे मित्रांनो हे करण्यात आलं होतं. 5 नंबरचा प्रश्न मित्रांनो अमृता पुजारी यांनी सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकल्यामुळे त्यांना काय म्हटलं जात आहे? तर साहजिकच आहे डबल महाराष्ट्र केसरी म्हणून त्या ओळखल्या जातात. पहा लक्षात ठेवा डबल महाराष्ट्र केसरी. जागतिक तिरंदाजी संघटनेने पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 हा जो काही सन्मान आहे हा कोणाला दिला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. सर्वांनी या ठिकाणी लिहून ठेवा. शीतल देवीला मित्रांनो हा पुरस्कार दिला पहा. ऑप्शन क्रमांक 2 शीतल देवी. पुढचा प्रश्न मित्रांनो तिरंदाज शीतल देवी यांना कोणत्या वर्षी अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला? कोणत्या वर्षी अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर 2024 मध्ये मित्रांनो अर्जुन पुरस्कार मिळाला होता. कधी? 2024 मध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो मियामी ओपन 2026 या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाचा विजेता कोण ठरला? द्या उत्तर. पुरुष एकेरी काय प्रश्न आहे पहा. पुरुष एकेरी गटाचा विजेता कोण ठरलेला आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 यानिक सिनर हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा यानिक सिनर. एकाच वर्षामध्ये इंडियन वेल्स आणि मियामी ओपन जिंकून सनशाईन डबल पूर्ण करणारी 5वी महिला टेनिसपटू कोण आहे? 5वी महिला टेनिसपटू कोण आहे? सांगा पटकन. बरोबर आहे सर्वांचं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आर्याना साबालेंका याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आर्याना साबालेंका याचं बरोबर उत्तर आहे पहा. विदर्भामधील पहिला रोबोटिक बॉटलिंग प्लांट कोणत्या जिल्ह्यामध्ये उभारण्यात आला आहे? सांगा. विदर्भामधला पहिला विचारलंय. तर मित्रांनो अमरावतीमध्ये मित्रांनो हा उभारण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 अमरावती. चला 11 नंबरचा प्रश्न मित्रांनो नासाची आर्टेमिस 2 ही मोहीम कोणत्या वर्षामध्ये प्रक्षेपित करण्यात आली? सांगा. तर चालू वर्ष मित्रांनो 2026 मध्ये ही प्रक्षेपित करण्यात आली. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर आहे. 2026 मध्ये मित्रांनो ही प्रक्षेपित करण्यात आली. आर्टेमिस 2 या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर मित्रांनो काय आहे? तर चंद्राच्या कक्षेमध्ये प्रदक्षिणा घालणे हे याचं काय पहा मुख्य उद्दिष्ट आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आहे पहा. आर्टेमिस 2 या मोहिमेअंतर्गत अंतराळवीर कोणत्या कॅप्सूलमधून प्रवास करणार आहे पहा. कॅप्सूलचं नाव विचारलंय.
तर ओरियन, ऑनियन नाही बघा, नाही तर म्हणणार ऑनियन. ओरियन याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. चंद्राच्या मोहिमेवर जाणारी पहिली महिला म्हणून कोणाची निवड झाली आहे सांगा? तर क्रिस्टिना कोच. ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, क्रिस्टिना कोचची या ठिकाणी निवड झाली पहा. अरे या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल, तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो, तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला, तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल, तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावे लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या पी-डी-एफ असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल, तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत. ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा, 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे, किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय, या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पी-डी-एफ घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे पी-डी-एफ मिळून जातील. आर्टेमिस 2 या मोहिमेमधील पहिले कृष्णवर्गीय पायलट कोण आहे? कृष्णवर्गीय पायलट म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर व्हिक्टर ग्लोव्हर. ऑप्शन क्रमांक 1 व्हिक्टर ग्लोव्हर याचं काय पहा बरोबर आहे पहा उत्तर. मुंबई महानगरपालिकेच्या BMCच्या नवीन आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? द्या उत्तर. अतिशय IMP प्रश्न आहे. सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवा मित्रांनो. तर अश्विनी भिडे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे. अश्विनी भिडे. अश्विनी भिडे यांची नियुक्ती कोणाच्या जागी मुंबई महानगरपालिका आयुक्त म्हणून झाली आहे? कोणाच्या जागेवर झाली आहे? तर मित्रांनो भूषण गगरानी. ऑप्शन क्रमांक 3 भूषण गगरानी यांच्या जागेवर झाली पहा. IPL मध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना 4,000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज कोण ठरलेला आहे पहा. 4,000 धावा. तर कोण ठरला मित्रांनो? विराट कोहली. ऑप्शन क्रमांक 2 विराट कोहली ठरला पहा. फेब्रुवारी 2026चा ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे सांगा? ICC मंथ ऑफ पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? उत्तर द्यायचं सर्वांनी. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर हा जो काही पुरस्कार आहे हा मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक 2 साहिबजा फरहान यांना हा मिळालेला आहे पहा. फेब्रुवारी 2026चा ICC वुमेन्स प्लेयर ऑफ द मंथ हा मान कोणत्या भारतीय खेळाडूला मिळाला? तर मित्रांनो कोणत्या भारतीय खेळाडूला मिळाला? तर अरुंधती रेड्डीला हा मिळाला पहा. अरुंधती रेड्डीला हा मान मिळालेला आहे पहा. 1 एप्रिल 2026 रोजी RBIने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला? सांगा. 1 एप्रिल 2026ला RBIने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला? तर 51वा मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. 51वा दिवस साजरा केला. RBIच्या स्थापनेसाठी कोणत्या आयोगाने शिफारस केली आहे? कोणत्या आयोग किंवा कमिशनची शिफारस केली होती? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 हिल्टन यंग कमिशन आपलं बरोबर उत्तर आहे पहा. RBIचं मुख्यालय 1937 मध्ये कोलकाता येथून कायमस्वरूपी कोठे हलवण्यात आलं? तर मुंबई मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. पुढचा प्रश्न आहे पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्या ग्रंथाचा RBIच्या स्थापनेच्या वैचारिक आराखड्यामध्ये मोठा वाटा होता? तर मित्रांनो द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण
कधी करण्यात आलं? द्या उत्तर. जे काही आर-बी-आय आहे पहा आपली आर-बी-आय, तर आर-बी-आयचं जे काही राष्ट्रीयकरण आहे कधी करण्यात आलं? तर मित्रांनो कधी करण्यात आलं? तर याचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 1 जानेवारी 1949ला करण्यात आलं पहा. 1 जानेवारी 1949ला. सध्या 2026 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे 26वे गव्हर्नर कोण आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा संजय मल्होत्रा याचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 संजय मल्होत्रा. नाटोचं पूर्ण नाव काय आहे? काय प्रश्न आहे मित्रांनो? नाटोचं पूर्ण नाव काय आहे? तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन याचं बरोबर उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे पहा. नाटो या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय कुठे आहे पहा. आता मुख्यालय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी याचं नाटोचं काय पहा आपल्याला मुख्यालय पाहायला मिळतं. समजलं? 29 नंबरची प्रश्न आहे मित्रांनो. आता आपल्याला नाटोची स्थापना सांगायची मित्रांनो. नाटोची स्थापना कधी करण्यात आली? द्या उत्तर. व्हेरी गुड मित्रांनो. 4 एप्रिल 1949ला मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. नाटो या संघटनेमध्ये किती सदस्य देश आहेत पहा. द्या उत्तर. नाटोमध्ये किती सदस्य देश आहेत? तर 32 ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो लक्षात ठेवा. 32 सदस्य देश आहेत पहा. नाटोचा 32वा सदस्य देश म्हणून अलीकडे कोणत्या देशाचा समावेश झाला? कोणत्या देशाचा समावेश झाला आपल्या या ठिकाणी विचारलंय. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक 2 स्वीडन आपलं याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 स्वीडन. एक एका सदस्य देशावर झालेला हल्ला संपूर्ण संघटनेवर झालेला हल्ला मानला जाईल. हे तत्व नाटोच्या कोणत्या कलमामध्ये दिलं आहे? सांगा पटकन. तर कलम 5 ऑप्शन क्रमांक 3 कलम 5 मध्ये हे सांगितलेलं आहे पहा. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर पूर्ण बंदी घालणारा दक्षिण पूर्व आशियामधील पहिला देश कोणता आहे? चला अतिशय आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो. पहिला देश आपल्याला या ठिकाणी विचारला आहे. तर इंडोनेशिया ऑप्शन क्रमांक 2 इंडोनेशिया याचं बरोबर उत्तर आहे पहा. जगामधील कोणता देश हा मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला देश ठरला आहे? जगातला विचारलाय. तर ऑस्ट्रेलियाने मित्रांनो सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातलेली पहा ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. परामन प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तर मित्रांनो आंध्र प्रदेशाचं बरोबर उत्तर आहे. 2026च्या नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? सांगा कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 बघा नंदामुरी बालकृष्णला हा देण्यात आला पहा. ऑप्शन क्रमांक 3 नंदामुरी बालकृष्ण. पुढचा प्रश्न आहे युथेलिया झुबिनर्गी ही कोणत्या जीवनाच्या नवीन प्रजातीचं नाव आहे जिथे शोध अरुणाचल प्रदेशामध्ये लागलेला आहे पहा. सांगा पटकन. बरोबर आहे सगळ्यांना मित्रांनो फुलपाखरू. छान किती दिसतं मित्रांनो फुलपाखरू. तर याचा शोध लागलेला आहे. कोणत्या फुलपाखराचा शोध लागलेला आहे मित्रांनो अरुणाचल प्रदेशमध्ये. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. परामन प्रमाणपत्र कोणत्या योजनेअंतर्गत दिलं जातं? तर भारतीय वन आणि लाकूड प्रमाण योजनेद्वारे हे दिलं जातं पहा. देशव्यापी काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी देशव्यापी जातींनी आहे जनगणना अधिकृतपणे कोणत्या तारखेपासून सुरू झालेली पहा. तर 1 एप्रिल 2026 आपलं याचं योग्य उत्तर आहे 1 एप्रिल 2026. महाराष्ट्रामध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्यामधील प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाला केव्हापासून सुरुवात होणार आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा 1 मे 2026 याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. मित्रांनो 40 पैकी किती प्रश्न बरोबर आले इमानदारीने कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी याचा नक्कीच फायदा होईल. आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही
त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.